जो है धाराशिव, वो धनुष्य बांध के इसमें ही चुन के आया है अभी तक 35 साल। इसलिए हम वही मांगनी करने के लिए हमारे सीएम के साहब के पास आए हैं कि हमें हमारा मतदार संघ में धनुष्य बांध के चिन्ह पे ही ये इलेक्शन होना चाहिए। यही कहना है कि जो पारंपरिक मतदार संघ है हमारा वहाँ का, जो शिवसेना के कार्यकर्ते हैं, उनको 40 साल लग गया ये सबको राष्ट्रवादी कांग्रेस बाहर निकलने के लिए। फिर अभी उनका प्रचार हमारे कार्यकर्ता कैसे करेंगे? हमारे मतलब कोई मुझसे भी सीनियर कार्यकर्ता है, तो वो इनकी यही नहीं है कि वो बोल रहे हम नहीं करेंगे। तो यही बात हम सीएम साहब के कान पे डालने के लिए सब आए हैं यहाँ पे। तिकडचे इकडे होता, तुमच्या भावना मी समजू शकतो। तानाजीरावांची देखील काही चर्चा झाली। राष्ट्रवादीकडे मतदारसंघ गेल्यामुळे आपण इकडे आलेला आहोत, बरोबर आणि आपल्याला एवढे सांगतो, तुमच्या भावना ज्या आहेत या बाबतीमध्ये मी आपले जे काही महायुतीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी मी बोलतो। आपल्या सगळ्या दर्शकांना खूप खूप शुभेच्छा। नवीन विचाराची, नवीन धोरणांची एक गुढी आपण आज उभारली पाहिजे। याला कारण असं आहे की ह्या गणेश मूर्ती संस्थानाला जवळजवळ 100 वर्ष आज पूर्ण झाली आहे आणि नवीन वर्षाची गुढी मोठ्या उत्साहाने धुमधमाक्यात साजऱ्या करण्याची प्रथा ही डोंबिवलीकरांनी सुरू केलेली आहे। श्री अशोक दुधे त्यांचे सगळे सहकारी ज्या उत्साहाने कालपासून झपाटल्यासारखं वागत आहे, हे फक्त श्री गणेशांचीच ताकद मिळते। आज रामाची देखील आपण मोठ्या उत्साहाने रामनवमी साजरी करतो आहोत। मला वाटतं की निवडणुकाच्या वेळा प्रत्येक नागरिकाने आपला लोकशाहीमधला महत्त्वाचा अधिकार हा आपण बजावला पाहिजे। मतदान आपण प्रत्येकाने जाऊन केलं पाहिजे। एवढीच विचाराची सुबुद्धी सगळ्यांना देव। असुरांशी लढण्याची मला ताकद या नवीन वर्षात मिळो, हीच गणेशाचो प्रार्थना। आज मला या वयामध्ये स्वागत अध्यक्षाचा मान कोपिनेश्वर न्यासातर्फे मिळाला, त्याच्याकरता त्यांचे खरंच आभारी। आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षीप्रमाणे सिनियर सिटीजन झाले, कॉमन लोक झाले आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आज गुढीपाडवा स्वागत यात्रेमध्ये आपला सामील झालेला आहे। आणि मला वाटते तरुणांना मी हेच निमंत्रण दिलेलं की आपण पुढे या स्वागत यात्रेला आपल्या संस्कृतीला अजून पुढे न्यायचं काम करा। तर मला वाटतं आज तरुण पिढी इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि ह्याच गोष्टीला आपल्याला अजून